In a balanced star network, the measured resistance between any two terminal is 6 ohm. The resistance between any two terminal of the equivalent delta network is. सोडवायचा आन्सर. याचा आन्सर आलं पाहिजे. सोडवा. क्वेश्चन वाचा व्यवस्थित. याचा आन्सर आलं पाहिजे. आवरा पटपट आवरा. ओके, बघू आपण. तुम्हाला क्वेश्चन समजला नाही बघा, कन्सेप्ट माहित असत, ज्यावेळी क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये ते अप्लाय करायची वेळ येते ना, तिथं आपण डळमळतोय थोडस. हे समजून घ्या. म्हणून प्रॅक्टिस करण्याला एक वेगळं वेटेज आहे बरं का. तुम्हाला नुसता रिझल्ट याने येत नाही, अभ्यास करून येत नाही. ओके, इन अ बॅलन्स स्टार नेटवर्क, बघा बॅलन्स स्टार. क्वेश्चन कळाला का पहिला तुम्हाला? बघा, रेजिस्टन्स बिटवीन एनी टू टर्मिनल. समजा हे दोन टर्मिनल आहे, या दोन टर्मिनल मध्ये आर इक्विव्हॅलंट बघितलाय. आर इक्विव्हॅलंट तो किती आलाय? 6 ओहम आलाय. द रेजिस्टन्स बिटवीन एनी टू टर्मिनल ऑफ द इक्विव्हॅलंट डेल्टा, याचा इक्विव्हॅलंट जर डेल्टा केला तर इथं आर इक्विव्हॅलंट काय येणार? असा क्वेश्चन आहे. हा, मग चुकलं ते. सिली मिस्टेक. याला काय म्हणायचं? सिली मिस्टेक. बघा, जर इथं हे सगळे इक्वल रेजिस्टन्सेस आहेत, आर आर आणि आर, ह्या दोन टर्मिनल मध्ये आर इक्विव्हॅलंट बघितलाय. इथं बघितलाय का? हा ओपन आहे, म्हणजे इकडे करंट जाणार नाही. ओपन ब्रांच, त्याचा विचार नाही करायचा. आर प्लस आर, 2R. 2R इज इक्वल टू 6 ओहम. तर आर ची व्हॅल्यू किती आली? आर ची व्हॅल्यू किती आली? 3 ओहम. हा, 3 ओहम आलं, आणि हा पण आला 3 ओहम. आता स्टार मध्ये जर 3 ओहम असतील, डेल्टा मध्ये किती येणार? डेल्टा मध्ये किती येते? 9 येणार. ठीक आहे. कसं असते? नाही, फॉर्म्युला सांगा मला. R1 R2 R3, करेक्ट. R1 R2 प्लस R2 R3, म्हणजे वर न्यूमरेटर मध्ये बघा स्क्वेअरची ऍडिशन आहे. सेम रेजिस्टन्स असेल तर स्क्वेअरची ऍडिशन आहे, बरोबर. आणि डिनॉमिनेटरला सेम रेजिस्टर आला, म्हणजे 3 टाइम्स रेजिस्टन्स वाढला, म्हणजे इथे किती आला? हा 9 ओहम. 9 ओहम 9 ओहम. जर कुणाला लक्षात नाही आलं तर बघा, आर डेल्टा हा कसा लिहितो आपण, किंवा डेल्टा मधला R1 डेल्टा, R इंटू R प्लस R इंटू R प्लस R इंटू R डिवायडेड बाय R. ओके. आता जर सेम रेजिस्टन्स आहेत म्हणून हे असं लिहिलं, पण जर मला हे बघा, जर मला इथला रेजिस्टन्स काढायचा असेल, तर यानं डिवाइड करायचं. जर इथला रेजिस्टन्स काढायचा असेल तर अपोजिट रेजिस्टन्स ना, स्टार इक्विव्हॅलंट मध्ये अपोजिट रेजिस्टन्स डिवाइड करायचं त्या फॉर्म्युला मध्ये. ओके. हा, हे असं आहे. मग काय येणार? आर डेल्टा हा किती आला? 9 ओहम. 9 ओहम. ओके, हा आला 9 ओहम. आता 9. मग या दोन मध्ये इक्विव्हॅलंट मध्ये आपल्याला रेजिस्टन्स काढायचा आहे. कसा येणार? 9 प्लस 9 18. 18 पॅरलल टू 9. 18 पॅरलल टू 9 हा झाला आर इक्विव्हॅलंट. म्हणजे आर इक्विव्हॅलंट
18 गुणिले 9 भागिले 18 प्लस 9 27. 9 एके 9, 9 त्रिक 27. किती येणार? 6 त्रिक 18. आर इक्विव्हॅलंट 6 ओहम. 6 ओहम यायला पाहिजेत क्वेश्चन. ठीक आहे, हळूहळू येतील. एक्झाम पर्यंत यायला पाहिजे. जी एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची आहे तिथपर्यंत ऍटलिस्ट येऊ देत. ठीक आहे. आता कसं होतंय बघा, ज्यांचे म्हणजे एक बिलीफ्स असतात ना. काय बिलीफ्स असतात की अभ्यास केला की एक्झाम क्रॅक होते, ती इथं लोक ढेपाळतात. त्यांचं म्हणजे ते असं होते, छन से जो टूटे कोई सपना, ते होते ते जग सुना सुना लागे. कारण अभ्यास करतात ना, भरपूर अभ्यास करतात, पाठ करतात, लिहून लिहून पाठ करतात, सगळा अभ्यास झालेला असतो. आणि अचानक क्वेश्चन ज्यावेळी इम्प्लिमेंटेशनचा वेळ येते, जिथं पेपरला अशी क्वेश्चन येतात, तिथं आता इम्प्लिमेंट करायचे कन्सेप्ट आपल्याला, तिथं जर गेलं मग गाणं चालू होते बॅकग्राऊंड मध्ये, उसवल घन होत सार आधार कुणाचा नाही. पण बघा, अभ्यास करण्याला 50% वेटेज आहे, कन्सेप्च्युअल अभ्यास करण्याला 50% वेटेज आहे, आणि एमसीक्यू प्रॅक्टिस करण्याला 50% वेटेज आहे. असं मिळून 100% अभ्यास होतोय. नुसतंच तुम्ही अभ्यास करायला लागलाय, पुस्तकं पाठ करायला लागलाय, हे करायला लागलाय, एमसीक्यू सोडवत नसाल, तुम्ही मॅक्सिमम 50% अभ्यासपर्यंत पोहोचणार. मॅक्सिमम. त्याच्यावर जाण्यासाठी एमसीक्यू प्रॅक्टिस करायलाच लागते. समजलं? कन्सेप्ट इम्प्लिमेंटेशन इज डिफरंट पार्ट, लक्षात घ्या. तिथं या सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत. कसे क्वेश्चन येतात, वर्डिंग कसं असते. म्हणून कधी पण समजा, म्हणजे मी बऱ्यापैकी मुलांना सांगतोय, एक एक्झाम एखादा व्यक्ती किंवा एखादा कॅन्डिडेट 100% क्लिअर करणार का नाही हे कधी कळतंय, या एमसीक्यूच्या टेम्परामेंट मध्ये कळतं. तुम्ही किती स्टेबल ठेवताय स्वतःला एमसीक्यू सॉल्व्ह करताना. कारण इथे इमोशन्स इतके वर खाली होतात ना, सडनली आनंद हॅपी होते. एखादा क्वेश्चन सुटला, व्होल्टेज दिले, करंट दिलाय, रेजिस्टन्स विचारला, हो सुटला क्वेश्चन, खुश, एकदम खुश. आणि सडनली पुढचा क्वेश्चन येतोय, ते बल्ब विल ब्लोन आउट अशा टाईपचा, नाहीतर ते अशा टाईपचा. मग तिथे कळत नाही आपल्याला की इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे, म्हटलंय काय नक्की. इन बॅलन्स स्टार नेटवर्क मेजर रेजिस्टन्स बिटवीन एनी टू टर्मिनल. 10 मिनिटं ते क्वेश्चन वाचण्यात आणि समजण्यातच जातात. एक क्वेश्चनला आनंद झाला, अजून पुढचे असे काय काय क्वेश्चन आहेत ज्यात तुम्हाला म्हणजे अति दुःख येऊ शकते. त्यात दुःखाच्या दरीत तुम्ही कोसळू शकताय, असं होऊ शकते. आणि त्यावेळी ते दोरीला धरून वर यायचंय त्या दरीतनं. ते जमलं की जमलं. ओके, ठीक आहे.